नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलला संस्थांच्या जाहिराती येत आहे. पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे 15 जून नंतर तुम्हाला प्राधान्यक्रम देण्यासाठी सुरुवात होऊ शकते. आता या संदर्भातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पवित्र पोर्टलद्वारे तुम्हाला शिक्षक भरतीला 2 पद्धतीने शिक्षक होता येतं. पहिले म्हणजे मुलाखती शिवाय आणि दुसरं म्हणजे मुलाखती स. त्यातला दुसरा जो पॅटर्न आहे, जो प्रकार आहे मुलाखती स, जे की खाजगी संस्थांमध्ये तुमची मुलाखत होते आणि खाजगी संस्थेसह तुम्हाला मुलाखतीमधनं जर तुम्हाला चांगले मार्क पडले तर सिलेक्शन होतं. आता मुलाखतीला किती मार्क्स असतात याबद्दल मी पाठीमागे व्हिडिओ घेतलेला आहे. आता फक्त टू द पॉइंट तुम्हाला सांगतो की तुम्हाला फक्त 3च संधी मुलाखतीच्या मिळणार आहे. त्या कशा, थोडक्यात तुम्हाला हे प्रकरण सांगतो काय, या संदर्भातला जो GR आहे तो GR पण मी तुम्हाला दाखवतो. चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या माहितीत जर असे कोणी विद्यार्थी असेल त्यांना सांगा की इग्नाइट अकॅडमी खूप चांगलं मार्गदर्शन करते. CTTच्या बॅचेस सुद्धा आपण चालू केलेल्या आहेत. यामध्ये तुम्हाला मराठी हिंदी मीडियम मधून शिकवलं जाणार TETच्या CTTच्या PYQच्या बॅचेस पण अवेलेबल आहे. त्यामध्ये तुम्हाला नोट्स पण अवेलेबल आहे आणि टेस्ट सिरीज पण अवेलेबल असणार आहे. सो बॅच पॅकेज जॉईन करू शकता. आणि तुमच्यासाठी मेंटॉरिंग बॅच आपण चालू केली. प्राधान्यक्रमापासून नियुक्तीपर्यंत सगळ्या प्रोसेस आम्ही तुम्हाला टू द पॉइंट सांगणार आहे. आम्ही तिघही तुम्हाला गायडन्स करणार आहे. सो ही पण बॅच तुम्ही जॉईन करू शकता. खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक आहे, लिंक डाउनलोड करा आणि हवी ती बॅच लगेच जॉईन करा. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. बघा, 20 जानेवारी 2026 हा GR आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा GR आहे. हेडिंग आहे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत. म्हणजे पाठीमागच्या ज्या सुधारणा होतात ना, त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. पाठीमागे म्हणजे 2022 ला जी शिक्षक भरती झाली होती टेट 2च्या अगेन्स्ट, त्यात बदल आता टेट 3 ला असणार आहे. काय बदल नेमका बघूया आपण वन बाय वन. पण तत्पूर्वी तुम्हाला डायरेक्टली मी घेऊन जातो GR मध्ये. बघा, हा GR आहे 20 जानेवारीचा. यामध्ये सांगितले 3 महत्वाचे मुद्दे. हे जुनी निदर्शनास आलेल्या अडचणी आणि त्यावर सुधारित तरतुदी. बघा, हा पहिला मुद्दा आहे. त्यामध्ये 1, 2 आणि 3 महत्वाच्या 4 महत्वाचे मुद्दे त्यांनी सांगितलेले आहे. आणि दुसरं जे आहे मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात संस्थेने उमेदवारांची निवड केली पण त्यांना प्रलंबित ठेवलं किंवा नाकारलं निवड तर काय करायचं हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. असा हा GR आलाय. उपसचिव महाराष्ट्र शासन आबासाहेब कवळे यांनी दिलेला हा GR आहे. तर मग एक एक तुकड्यामध्ये मी तुम्हाला समजून सांगतो. सुधारित नियम काय थोडक्यात बघूया आपण. यामध्ये काय सांगितलं बघा. पहिले अडचण काय आली ती बघा आपण. मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात संबंधित संस्थेकडे उमेदवारांची शिफारस केल्यानंतर उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी व पर्यायाने पुढील निवड प्रक्रियेसाठी जात नाहीत. पहिलं काय मुद्दा सांगितलं त्यांनी. अडचण काय ती, DV साठी तुम्ही जात नव्हते आणि DV नंतर तुमची निवड झाली तर निवड झाल्यानंतर तुम्ही तिथे जात नव्हते. परिणामी त्या संस्थेची पदे रिक्त राहत आहेत. काही नामांकित संस्थांच्या बाबतीत देखील असे प्रकार निदर्शनास आलेले आहे. म्हणजे नामांकित, जसं की रयत नामांकित आहे, शिवाजी विद्याप्रसारक नामांकित आहे, तिथे सुद्धा विद्यार्थी जात नाहीये. बाकी ठिकाणी जात नाही आम्ही समजू शकतो. त्या संस्था बाजूला आहे, एकच आहे, कुठेच नाही, बाकी त्याच ठिकाणी आहे, आडबारगा अशा तुमच्या जिल्ह्यापासून दूर आहे. पण अशाही संस्था ज्या ठिकाणी नॉमिनेटेड आहे, चांगल्या आहेत, तिथे सुद्धा विद्यार्थी DVला निवड झाल्यानंतर DVला जात नव्हते आणि निवड झाल्यानंतर नियुक्तीला सुद्धा जात नव्हते. मग या कारणास्तव सुधारित नियम बघा काय लावला. आता नीट लक्ष द्या. पहिला नियम मी तुम्हाला सांगतोय. मुलाखतीसह निवड प्रक्रियेत व्यवस्थापनांना एकाच 3 या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पहिला बदल काय झाला, उमेदवार एकाच 3च फक्त जाणार आहे मुलाखतीसाठी. लक्षात तुम्हाला, पहिले एकाच 10 होते, आता फक्त एकाच 3च फक्त जाणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर उमेदवारांची देखील त्यांनी लॉक केलेल्या प्राधान्यक्रमांपैकी, मला सांगा तुम्ही प्राधान्यक्रम किती लॉक करणार आहे. मुलाखतीसह तुम्ही या प्रकारामध्ये 50 प्राधान्यक्रम तुम्हाला देण्यात येणार आहे. बरोबर आहे. तुम्ही प्राधान्यक्रम 50 दिला. फॉर एक्झाम्पल A दिला, B दिला, C दिला, D दिला, E दिला, F झाले, असे खाली 50 दिले. पण त्यांनी काय सांगितलंय, तुम्ही दिलेल्या प्राधान्यक्रमांपैकी गुणवत्तेनुसार जास्तीत जास्त 3 प्राधान्यक्रमावर शिफारस होईल. जास्तीत जास्त फक्त 3, म्हणजे तुमचा विचार फक्त 3 A, B, C यासाठीच विचार होईल. एखादा दुसरा विद्यार्थी असेल कदाचित तो देऊ शकतो X, Y, Z, M, P, N. याचा सुद्धा पहिल्या तिघांसाठीच विचार होणार आहे. बघा, पहिल्या तिघांसाठीच. आणि इथे तुम्ही इंटरव्ह्यूला जाताना एकाच 3 या पद्धतीनेच उमेदवार इथे निवडले जाणार आहे तुमच्या गुणवत्तेनुसार. हा मुद्दा लक्षात तुम्हाला. ओके, सेकंड बघा काय बदल झालाय. सेकंड बदल तुमच्या समोर मांडतो मी. एखाद्या संस्थेस मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात रिक्त जागांच्या प्रमाणात पर्याप्त उमेदवार उपलब्ध करून दिल्यानंतर सदर निवड प्रक्रिया संबंधित संस्थेने शिफारस यादी प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 45 दिवसाच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे. म्हणजे त्या संस्थेला दुसरा बदल, पहिला हा बदल झाला एकाच 3 आणि दुसरा काय झाला 3च प्राधान्यक्रम येणार आहे. दुसरा बदल काय झाला की संस्थेला सांगण्यात आलंय तुम्ही 45 दिवसांमध्ये तुम्हाला काय करायची, पुढची प्रोसेस करून त्यांची नियुक्ती करायची आहे. 45 दिवस दिले त्यांनी फक्त. ओके, पुढे बघा.
उपरोक्त प्रमाणे निवड प्रक्रिया राबवल्यानंतरही उपलब्ध उमेदवारांमधून पद भरणे शक्य नसल्यास अशी रिक्त पदे व त्या पदांचा गट, विषय, आरक्षण व अन्य तपशिलांसह पोर्टलवर सुविधा उपलब्ध झाल्यानंतर विहित केलेल्या कालावधीत नोंदवणे आवश्यक राहील। ही सगळी प्रोसेस केल्यानंतर आवश्यक उमेदवार जर त्या संस्थेला म्हणजे त्या संबंधित विषयाचा, त्या संबंधित गटाचा, संबंधित पात्रतेनुसार उमेदवार उपलब्ध नाही झाला तर रिक्त पदांची माहिती परत पवित्र पोर्टलला पदभरतीसाठी देणं गरजेचं हे पण सांगितलंय। त्यानंतर चौथा मुद्दा मी पुढे घेऊन जातो तुम्हाला। चौथा मुद्दा बघा, अशा रिक्त पदांसाठी ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम दिला आहे व ज्यांची कोणत्याही प्रकारात नियुक्तीसाठी निवड झालेली नाही, म्हणजे प्राधान्यक्रम दिले पण माझी निवडच झाली नाही। बघा पहिला मुद्दा काय असेल तुम्हाला, मी एकाच तीन होते बरोबर आहे, पण इथे निवड झालीच नाही, 3 प्राधान्यक्रम विचारात घेतले पण माझी निवड झालीच नाहीये। मग अशा वेळेस काय सर, हा प्रश्न आहे ना आमचा, मेजर प्रश्न आहे, निवड नाही झाली आमची, मग काय करत सर, 3च प्राधान्यक्रम तुम्हाला विचार घेणार आहे बरोबर आहे। मग आमची निवड नाही झाली तर काय होऊ शकतं, झाली नाही, अशा उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार व विहित केलेल्या प्रमाणात पोर्टल मार्फत मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस करण्यात येईल। आता अशा उमेदवारांमधून जे नाही झाले निवड बाबा, काय गुणवत्तेनुसार आणि विहित केलेल्या प्रमाणात पोर्टल मार्फत मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस करण्यात येईल। म्हणजे तुम्हाला पोर्टल मार्फत बोलवण्यात येईल आणि तुमची शिफारस करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। हा थोडा किचकट आहे मुद्दा समजायला, बघा लक्षात घ्या। गुणवत्तेनुसार विहित केलेल्या प्रमाणात पोर्टल मार्फत मुलाखत, संस्थेमार्फत नाही म्हणते, कोणासाठी म्हणताय, पोर्टल मार्फत म्हणताय, तुम्हाला मुलाखतीला बोलवण्यात येईल। म्हणजे विहित केलेल्या म्हणजे काय, एकाच तीन या प्रमाणामध्ये तुम्हाला बोलवण्यात येईल असं इथे सांगण्यात येत आहे। पुढचा मुद्दा बघा, यामध्ये दुसरा मुद्दा, आता जर एखाद्या संस्थेमध्ये तुमची निवड झाली, आता हा दुसरा मुद्दा तोच आहे, पहिले मी जुना नियम सांगतोय। मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात संस्थेने उमेदवाराची निवड केल्यानंतर संस्थांकडून उमेदवारास नियुक्ती नाकारण्याचे अथवा पहिला मुद्दा नियुक्ती नाकारणे अथवा नियुक्ती प्रदीर्घ काळापर्यंत प्रलंबित ठेवण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत। याला पर्याय काय, मग सुधारित नियम काय लावला त्यांनी, मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात संस्थेने उमेदवाराची निवड केल्यानंतर संस्थांकडून उमेदवारास नियुक्ती नाकारण्याचे अथवा नियुक्ती प्रलंबित ठेवण्याचे प्रकार निदर्शनास आल्यास यथास्थिती संबंधित शिक्षणाधिकारी अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सदर पद 2 शैक्षणिक वर्षांसाठी व्यपगत करण्याची कार्यवाही करावी। म्हणजे यांनी सांगितलंय की एखाद्या संस्थेसाठी एखाद्या उमेदवाराची निवड झाली आहे, निवड झाल्यानंतर संस्थेनेच काय नियुक्ती नाकारली किंवा नियुक्ती प्रलंबित ठेवली, त्यांच्यावर कारवाई होणार। काय कारवाई होणार, त्या संस्थेमध्ये जे पदासाठी यांनी असं केलं, ज्या पदाच्या बाबतीत ते पद 2 वर्षासाठी काय व्यपगत होणार, कॅन्सल करण्यात येणार आहे। शिकवा तुम्हाला कसं शिकवायचं, संस्थेची जबाबदारीमध्ये अशा पद्धतीने ही कारवाई होणार आहे। असे 2 महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगितले। पहिला म्हणजे तुमचं प्राधान्यक्रम निवडीनुसार एकाच 3च उमेदवारांना नेण्यात येणार आहे, 3च प्राधान्यक्रम विचार घेतला जाणार आहे। संस्थेला सांगितले 45 दिवसाच्या आत तुम्हाला पुढची शिफारस केल्यानंतर 45 दिवसात तुम्हाला कारवाई करायची आहे। रिक्त जागा राहत असेल तर त्या पोर्टलला कळवायच्या आहे। आणि चौथा बदल त्यांनी सांगितलंय की पोर्टलद्वारे सुद्धा तुमची शिफारस करण्यात येऊ शकते, मुलाखतीला बोलवलं जाऊ शकतं। आणि शेवटचा बदल त्यांनी म्हणजे 5वा बदल त्यांनी सांगितलाय की संस्थांनी जर तुम्हाला प्रलंबित ठेवली नियुक्ती नाकारली त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते। हे कधीपासून लागू होत आहे, सुधारित नियम कधीपासून लागू होत आहे, तर उपरोक्त बदल हे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी 2025 नुसार करावयाच्या पदभरती संदर्भातील स्वीकारण्यात येणाऱ्या सर्व टप्प्यातील जाहिरातींसाठी तसेच त्यानंतर होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीनुसार करावयाच्या पदभरतीसाठी लागू राहील। हा आत्ताच्या पदभरतीपासून हे सगळं पुढे लागू राहणार आहे असं यांनी सांगितलेलं आहे। हा जो GR आलाय तो आबासाहेब का उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत आलेला आहे। या संदर्भात ही अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवली। आवडली तर लाईक करा, सगळ्या मित्रांना ग्रुपमध्ये शेअर करा आणि तुमच्या माहितीचा सगळ्या मित्रांना कळवा। इग्नाइट अकॅडमीने तुम्हाला सुपरफास्ट TET ची बॅच पण चालू केली, जुन्या विद्यार्थ्यांना 50% ऑफ आहे। CTT ची बॅच पण चालू आहे आणि मेंटॉरिंगची बॅच पण चालू आहे। योग्य ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता, त्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ॲपची लिंक दिली आहे। अदरवाईज काही शंका असली ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता। पुन्हा एकदा आवडला व्हिडिओ तर लाईक करा, सगळ्यांना शेअर करा आणि अशा गोष्टी मिस होऊ द्यायच्या नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा। पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट मध्ये, धन्यवाद।